रोहिणी खडसेंनी सीएम आणि डीसीएम यांच्या कटआउटला गाजर हाल घातला। रोहिणी खडसेंनी सरकारला कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभाव देण्याच्या आश्वासनाची आठवण करून दिलेली आहे। रोहिणी खडसेंच्या घरातही एक केंद्राचं मंत्रीपद आहे अशा शब्दात योगेश कदम यांनी पलटवार केलाय। कर्जमाफीचं गाजर दिलेलं होतं ते या अधिवेशनामध्ये त्या बाबतीमध्ये सरकारने निर्णय घ्यावा अशी आमची मागणी आणि आम्ही सरकारला त्या बाबतीमध्ये आठवणी करून देतोय। दुसरं गाजर होतं हमी भाव देण्याचं। सरकारच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या घोषणाचे पत्रक पण आणलेले आहेत, कारण त्यांना विसर पडतो की हे आमचं नव्हतंच, आम्ही कधी आश्वासन दिलेलंच नाही। म्हणून त्यांच्या निवडणुकीमध्ये त्यांचे जे जाहीरनामे होते त्याचे हे फोटोज आहेत की हे तुमचेच आश्वासन आहेत की तुम्ही शेतकऱ्यांच्या शेतीला हमी भाव देण्याचं आश्वासन दिलं होतं। त्यांच्याच घरामध्ये केंद्राचं मंत्रीपद आहे, मग नेमकं त्यांनी गाजर त्यांना पण द्यावा ना। मग मला वाटतं सोयीनुसार राजकारण करावं। आता ह्या गोष्टी महाराष्ट्र पाहतोय, स्वतःच कशाला असं करून घेताय।